रोहित पवार सरकारवर आक्रमक. पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये या सरकारने शब्द दिला आहे, तो शब्द सरकारला पाळावाच लागेल, असा रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा उचलला आणि थेट सरकारवरच हल्लाबोल केला. रोहित पवार असं सुद्धा म्हणाले, सरकारला वारंवार सांगून सुद्धा सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे. रोहित पवार असं सुद्धा म्हणाले, या सरकारने 40 लाख शेतकऱ्यांवरती अन्याय केला आहे. त्यानंतर आम्ही आता रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. जर सरकार शेतकऱ्यांना आम्हाला न्याय देत नसेल, दुर्लक्ष करीत असेल. रोहित पवारांनी सरकारलाच इशारा दिला आणि म्हणाले, 29 तारखेला आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आणि आंदोलन करणार. सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकायचं असेल तर टाकू शकता, असं सुद्धा रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हणलं. महाराष्ट्रातील प्रत्येक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करून घ्या.